तिसऱ्या सालाबादप्रमाणे याही वर्षी संत खाशाबा पायदिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झालेला असून या पायदिंडी सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ तसेच हरिभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये देणगी जमा करत सहभाग नोंदवलेला आहे। ही दिंडी अतिशय प्रेरणादायी आणि नवतरुण बांधवांसाठीही प्रेरणादायक ठरत असून या दिंडीसाठी सर्व मोठ्या सहभागाने एकत्रित येत आहेत। या दिंडीसाठी गाव पातळी तसेच मुंबईकर पुणेकर सर्व मित्रपरिवार एकत्रित येऊन या दिंडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये देणगी जमा करत असतात। या दिंडीत जाण्या येण्यासाठी आणि सर्व भाविकांसाठी सुयोग्य अशा पद्धतीने सर्वांना जीवनोपयोगी सर्व वस्तू यांचा सुसज्जपणे आणि अतिशय काटेकोर पद्धतीने नियम पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापनाच्या माध्यमातून खाशाबा दिंडी सोहळा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी नियोजन केले जाते। ही दिंडी सलग तिसऱ्या वर्षी अतिशय यशस्वीरित्या पंढरपूरकडे पायी प्रस्थान करत असून या दिंडीचा संत निळोबाराय पायदिंडी पालखी या अनुक्रमांच्या नंतर 21वा नंबर लागतो। ही पायदिंडी गुणवरी ग्रामस्थ त्याचप्रमाणे परिसरातील समाज बांधवांना एक प्रेरणादायी ठरत असून या पायदिंडीमधील जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे। ही दिंडी सर्व समभावाने संत वैष्णवांच्या मेळाव्याने वर्षानुवर्षे अशाच पद्धतीने वृद्धिंगत होत जावो यासाठी संत परंपरेच्या माध्यमातून या भाविकांनी पांडुरंगाची आरती आराधना विनापूजन सर्व काही प्रकारचे पूजाविधी उरकवत त्यानंतरनं अतिशय मनोभावाने हरिजागराच्या माध्यमातून आणि गजर करत पायी प्रस्थान पंढरीकडे केलेले आहे। पंढरीच्या भेटीसाठी सर्व भाविक आतुरतेने पंढरपूरच्या मार्गाने दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी प्रस्थान करत आहेत। या दिंडी सोहळ्यासाठी सर्व मनोभावे ज्या ज्या भाविकांनी सहकार्य केले त्यासाठी संत खाशाबा पायदिंडी सोहळा गुणवरे यांच्या माध्यमातून सर्वांचे आभार करत सर्वांना शुभेच्छा देत आपलं प्रेम आपुलकी अशाच पद्धतीने वारकरी बांधवांसाठी वारकरी पिढ्यानपिढ्या आपल्या हिंदू संस्कृतीसाठी वृद्धिंगत होत जाऊ अशी पांडुरंगा चरणी त्यांच्याकडनं प्रार्थना करत सर्वांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करत सदिच्छा देण्यात आल्या। रोकटोक संत पंढरी करता सोमनाथ गोपाळे गुणवरे अहमदनगर।